काय म्हणतो तो बुट्टू, तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी आणि माझा मित्र बंटी आम्ही दोघं पण चाललेलो आहे पुरीला. तर तुम्ही म्हणता की कशाला चालले, तर आम्ही चाललेलो आहे. ते गॅस सिलेंडर आहे ना, तर ते आता त्याची नवीन पॉलिसी आलेली आहे की ओटीपी आल्याशिवाय की सिलेंडर मिळणार नाही. तर त्याच्यासाठी नंबर चेंज करायचा आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे पुरीला बंटी भाऊ सोबत. बघू शकता बंटी भाऊ मस्त सुंदर सुंदर दिसून राहिला बा. बंटी भाऊ मस्त तयारी केली, बघू शकता. स्माईल पण देत आहे. हा 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 बंटी हा असं आहे आपल्या बंटी भाऊ. हा लेण्यामध्ये राहते बंटी भाऊ. अशी आहे भाऊ गोष्ट. तर तुम्हाला दाखवतो आमच्या पुरीच्या गॅस सिलेंडर एजन्सी ऑफिस त्याच्याला. आता आपण कुईच्या अर्ध्यामध्ये आलेलो म्हणजेच पांडेगाव जवळ. इथून कुई फक्त 5 किलोमीटर आहे. हे आहे पांडेगाव. हा आहे जिओचा 5G टावर. आमच्या इकडे जास्ती गहू आणि चना पेरला जातो. ते तुम्हाला प्रत्येक वावरामध्ये गहू चना हे दिसेल. आणि कपाशी पण राहते म्हणा. कपाशी पण आहे, हे बघू शकता कपाशी. जास्त तर तुम्हाला चना आणि गहू दिसणार. आता आम्ही पुरीमध्ये पोहोचलेलो आहे. हा आहे गॅस तिकडे जाण्याचा मार्ग. हा आहे ITI कडे जाण्याचा मार्ग, गव्हर्नमेंट ITI. धाब्याच्या एकदम बाजूलाच आपली गॅस एजन्सीचे ऑफिस आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे गॅस एजन्सीचे ऑफिस. जे ऑफिस आहे इथे आता आम्ही पोहोचलेलो आहे. हा गॅस सिलेंडर एजन्सीचा ऑफिस आहे. आता मी ऑफिसमध्ये जात आहे मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी. आता एंट्री केली ऑफिसमध्ये. तो बघा भाऊ कसा हात दाखवून राहिला. तर मला पण घ्या म्हणते व्हिडिओ मध्ये. भाऊ घेतो म्हटलं तुम्हाला आपण व्हिडिओ मध्ये, टेन्शन नको घेऊ. मग म्हणाला तो काही वेळानंतर की इथे व्हिडिओ काढू नको म्हणून, मग व्हिडिओ बंद केला. आता आम्ही जिथं सिलेंडर मिळतो तिथं जात आहे. बघू शकता इथे सिलेंडरच्या गाड्या आहेत. हे इकडे सिलेंडर मिळते आतमध्ये. इकडे पूर्ण बघू शकता गाड्या आहे सिलेंडरच्या, जे आपल्या गावामध्ये येतात घरपोच. हे बघा सिलेंडर. आता आपलं काम झालं गॅस सिलेंडरच्या नंबर चेंजचं. आता निघालो आपण गावाकडे. म्हणजे आता गावाकडे तर नाही जाऊ, आता आम्ही जाणार आहे माझ्या मित्राच्या गावाला लोहाऱ्याला सगळा भेटण्यासाठी. गॅस एजन्सी ती आहे तुमच्या एकदम बाहेर. आता आतमध्ये आहे पुरीमध्ये, आतमध्ये तुमच्या आतमध्ये आलेलो आहे. आता आम्ही आता जात आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आणि बुटामध्ये चाय पिण्यासाठी. थोडा टाका लागेल ना बा. तोच आमचा पेट्रोल आहे. सर्व कामं आटपून मी माझ्या गावाकडे निघालेलो आहे. जर माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुकी झाली असेल, कारण की मी आधी सोबत राहायचो, आता डायरेक्ट बोलत असल्यामुळे चुकी झाली असेल तर माफ करा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.